आमचे आदरणीय बडनेरा मतदारसंघाचे आमदार, आपले सगळ्यांचे भाऊ, तुमचे लाडके भाऊ आणि सगळ्यांची मदतीला धावून येणारे असे आमदारपेक्षा आपले परिवाराचे सदस्य म्हणून ज्यांनी या बडनेरा मतदारसंघामध्ये गेल्या 17-18 वर्षापासून जनसेवा केली, आज त्यांचं वाढदिवस साजरा करत असताना हे कार्यक्रम घेणं, नाहीतर मोठे मोठे हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करणारे लोक आम्ही पाहिलेले आहेत, पण गोरगरीब लोकांसाठी असे कार्यक्रम राबवून आपण दादा रवीजी आम्हाला सुद्धा प्रेरणा देतात आणि आपल्याला वाढदिवसाची शुभेच्छा आम्ही सगळ्यांनी दिलेलीच आहे. आणि जेवढे गोरगरीब लोक इथे आज उपस्थित आहे, काही PR कार्ड बरेचसे लोकांचे आज वाटप होणार आहे, काही बचत गट महिला जे बचत गटच्या माध्यमातून आपल्या घर परिवार आपले मुलांच्या भविष्यासाठी काम करतात आणि सगळे महिला एकत्रित येऊन बचत गट बनवतात आणि त्याकरिता आमची जी सरकार आहे त्यांना वेळोवेळी कशी मदत झाली पाहिजे, महिलांचं भविष्य उज्ज्वल कसं राहायला पाहिजे, त्याकरिता जे मदतीचा हात आमचे देवेंद्र फडणवीसजी जे लाडकी बहीणना नेहमी मदत करतात आणि त्यांना इथपर्यंत पोहोचवण्याचं जे काम रवीजी करतायत, त्याच्यासाठी रवीजींचे धन्यवाद करते. आणि बरेचसे महिला खाली बसल्या मी पाहिलेले आहे. येता येता एक आजीला काकूला विचारलं, आजी तू कशासाठी आली आहे? ते म्हणे मी माझा मुलगा नातू आणलाय सोबत, त्याला आई नाही वडील नाही कोणीच नाही, त्याकरिता मी इथे आली आणि रवीजीची भेट घेणार आहे. हे जे आशा लोकांच्या डोळ्यात आम्ही आमच्यासाठी पाहतो तिथून स्पष्ट होते की रवीजी ज्या पद्धतीने गेल्या 17-18 वर्षापासून आम्ही काम करतोय तर जेन्युइन लोकांसाठी काम करताय. गोरगरिबांना, ज्या महिलांचे डोक्यावर छत नाही असे महिलांना घरकुल भेटून त्यांच्या डोक्यावर छत भेटली पाहिजे, त्याकरिता जे आम्ही सगळे मिळून आणि जेवढे अधिकारी आहे, SDO पासून तहसीलदार पासून जेवढे अधिकारी या मंचावर बसले आहे, या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आपण जोरदार ताळ्या मारून यांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. कारण एक कागदपत्र पूर्ण करण्यासाठी आणि एक घरकुल त्या महिलाला भेटण्याकरिता त्याचा किती पाठपुरावा असते. बचत गटचे महिलांना सरकारची योजनाचा लाभ भेटला पाहिजे, प्रत्येक महिलाला निराधार भेटला पाहिजे, प्रत्येक महिलाला जे गरजू आहे त्यांना लाडकी बहीण योजना भेटली पाहिजे, त्याकरिता प्रत्येक कागदाचा पाठपुरावा करणारे जे व्यक्ती असतात ते म्हणजे अधिकारी असतात. आणि एकूण एक काम या जिल्ह्यातले आमचे अधिकारी सगळे काम करतात. आणि एक फोनवर जर आम्ही फोन केला, ती बाई गरीब आहे, तिला घरकुल करून द्या, कशा करून द्या लागतं दादा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे, तर तिथेही मदत करतात आणि त्या महिलाला मेक शुअर करतात की त्या महिलाला घरकुलचा लाभ भेटला पाहिजे. तर असे अधिकारींना इथूनच सगळ्यांचे अभिनंदन करते. आणि रवीजी आप आगे बढ़ो, एकदम महिलांनी सगळ्यांनी एकदा रवीजी आप आगे बढ़ो, बायाला भांडायला म्हणून आता जोरात एकदा जोरदार रवीजी आप आगे बढ़ो.